कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना पुन्हा एकदा त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी कार्यालयात उपस्थित राहावे अशी नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून लाचलुचपतीची चौकशी माझी सुरू होती। त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी देत आहे, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसा मिळालेल्या आहेत मला आणि माझ्या पत्नीला। आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या 20 वर्षात जे जे आमच्याकडे होते ते दिलेलं आहे, परंतु पुन्हा त्यांना 20 वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे। खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती, जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरंच 100% आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे। निवडणुकीच्या ह्याच्यासुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञा पत्रामध्ये। त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या, सेल टॅक्सच्या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत, परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवले आहेत। आमच्याकडनं जे जे शक्य असेल, जी जी माहिती शक्य असेल ती देऊ, परंतु 20 वर्षामध्ये आज कुठला खरं तर 20 वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणे गरजेचं आहे। परंतु असून दे, जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ। नाही, खरं तर आता निवडणुका झाल्यात तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचं असेल तर ते आणू शकतात। आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो, तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे, आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असेल ती माहिती त्यांना देऊ। परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। नाही, हे आपणच बोलतोय म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना नोटिसा थांबतात, परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही। आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू।